कुते मी तुमच्या समोर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषेत माझे विचार व्यक्त करणार आहे. पावलांवर काटे टाकले मी तरीही चालत राहिले. पावलांवर काटे टाकले मी तरीही चालत राहिले. जगाने अडथळे मोजले मी प्रत्येक अडथळ्यातून स्वतःला घडवत राहिले. जगाने अडथळे मोजले मी प्रत्येक अडथळ्यातून स्वतःला घडवत राहिले. ओळखलत का मला? हो, मी तीच सावित्री जिच्या जगण्याने जगाचे नियम बदलले. माझा जन्म सातारा जवळच्या ते छोट्या शांत नायगाव गावात झाला. मी खंडोजे नेवसे पाटलांची मुलगी. घर साधं पण मन अढळ. माझ्या आयुष्यात जे झालं चांगलंही वाईटही आनंदही आणि अपमानही, पण मी या प्रसंगातून स्वतःला मजबूत करत गेले. लहान वयातच माझा विवाह ज्योतिरावांसोबत झाला. ते फक्त पती नव्हते, ते माझे शिक्षक, मार्गदर्शक आणि विचारांचे सहप्रवासी होते. त्यांनी माझ्या हातात पहिलं पुस्तक दिलं आणि सांगितलं, जर तू शिकलीस तर अनेकांचे जीवन उजळेल. या शब्दांनी माझ्यातली सावित्री जागी झाली. पुण्यात आम्ही मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. आज ते एकाला सोपं वाटतं हो, पण त्या काळात ते धाडस होतं. मीच शिक्षिका, मीच मुख्याध्यापिका आणि मीच समाजाला उत्तर देणारी स्त्री. दिवस कोणताही गेला नाही ज्या दिवशी शब्दाचे विष माझ्यावर उडाले नाही. रस्त्यावर पडलेली दगड आकाशातून टोमणे पावसासारखे कोसळू लागले, पण माझा निर्धार कधीच हलला नाही. लोक ओरडत, धर्म बुडतोय, परंपरा नसते, जणू मुलीचे शिक्षण म्हणजे पापच. मी शाळेत जाताना शिव्या ऐकल्या, मी दगडांना चुकवत चालले, मी समाजाच्या डोळ्यात खुपलेले ठरले, पण मागे फिरण्याचा प्रश्नच नव्हता. एका दिवशी एका माणसाने माझ्या अब्रूची भाषा काढली. शिक्षण थांबव म्हणाला. तेव्हा मी शांत राहिले नाही. मी ठाम उभी राहिले आणि म्हणाले, अडथळे घालणे हे तुमचे काम, पण पुढे जाणे हे माझ्या स्वभावात आहे. मी पुन्हा शाळेकडे वळले आणि माझे काम सुरूच राहिले. आज जग मला ओळखतं. पहिली भारतीय महिला शिक्षिका, शिक्षणाची जननी आणि अंधाराला दिव्याने हरवणारी सावित्री. जिंकण्याची इच्छा नव्हती, पण लढणं थांबवलं नाही. जिंकण्याची इच्छा नव्हती, पण लढणं थांबवलं नाही आणि म्हणूनच इतिहासाच्या पानावर माझं नाव कायमचं कोरलं गेलं. माझं यश हे माझं नव्हतं, ते त्या प्रत्येक मुलीचं यश होतं, जिने पहिल्यांदा हातात पुस्तक घेतलं आणि स्वतःला जगासमोर सिद्ध केलं. मी चालले म्हणून दारे उघडली, मी उभी राहिले म्हणून आवाज उठले, मी लढले म्हणून अनेकांना जगायला रस्ता मिळाला. अडथळे किती आले मी मागे वळले नाही. अंधार घनदाट असला तरी प्रकाशाचा शोध घेतला. शब्दाचा बाण, हिमतीची तलवार हातात घेतली आणि प्रत्येक अडथळा पार करून उभे राहिलो. कारण मला ठाऊक होतं, जे चालत राहतात त्यांच्यासाठीच इतिहास स्वतः मार्ग मोकळा करत असतो. मी जिंकण्यासाठी नव्हे तर बदल घडवण्यासाठी लढत राहिले. जेव्हा एखादी मुलगी शिकली तर जग बदलतं, हे मी अनुभवून आज जगाला दाखवलं. आज मी तुमच्या समोर उभी आहे, ही फक्त माझी एक कथा सांगण्यासाठी नाही, तर एक संदेश सोडवण्यासाठी. शिक्षण हा श्वासासारखा हक्क असतो. मुलगा असो की मुलगी, कोणताही भेद नाही. ज्यांच्या हाती पुस्तक येतं त्यांच्या मनात उजेड जन्मतो. मन उजळलं की समाज उजळतो. समाज उजळला की राष्ट्राची वाट बदलते. आणि म्हणूनच तुम्ही छाती ताट करून सांगा, आम्ही शिक्षण थांबू देणार नाही. कोणत्याही जातीचा, वर्गाचा, घरची मुलं अज्ञानाच्या अंधारात राहू देणार नाही. कारण सावित्रीच्या पावलांवर चालणं म्हणजे फक्त स्मारक बघणं नाही, तर विचारांना जिवंत ठेवणं आहे. आणि लक्षात ठेवा, अडथळे येतील पण आपण मागे वळायचं नाही. अंधार येईल पण आपण थांबायचं नाही, कारण आपल्यालाच प्रकाश व्हायचंय. जाता जाता एवढंच बोलते, मी सावित्रीबाई फुले एक व्यक्ती म्हणून नाही, तर एक विचार म्हणून आजही जिवंत आहे. तो विचार म्हणजे शिक्षण, समानता आणि संघर्ष. तो विचार जिवंत ठेवायची जबाबदारी तुमच्या आमच्या हातात आहे. प्रत्येक मुलीच्या हाती पुस्तक द्या, प्रत्येक मनात प्रकाश पेरा, कारण शिक्षणाने अंधार नाहीसा होतो. अडथळे येतील, विरोध होईल, पण मागे वळू नका, कारण जे चालत राहतात ना त्यांच्यासाठी इतिहास स्वतः मार्ग मोकळा करत असतो. धन्यवाद.